Hello friends, today we are going to see the unit number 3rd from Digital Techniques subject. The unit name is Combinational Logic Circuit or Combinational Circuit simply. The weightage for this unit in MSBT syllabus is 18 marks. सो आज आपण कॉम्बिनेशनल सर्किट्स हे युनिट बघणार आहे. कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये आपल्याला बघायचं आहे कॉम्बिनेशनल सर्किटची डेफिनेशन, त्यानंतर सिक्वेन्शियल सर्किटची डेफिनेशन, दोघांमधला डिफरन्स, मग त्यानंतर सॉप फॉर्म असेल, पॉस फॉर्म म्हणजे सॉप म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट किंवा पॉस म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म्स, आणि वेगवेगळे कॉम्बिनेशनल सर्किट जसे ॲडर असेल, सबट्रॅक्टर असेल, कोड कन्व्हर्टर्स असतील, मक्स असेल, डीमक्स असेल किंवा कंपॅरेटर असेल. सो हे सगळं आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचं आहे. सो सर्वात आधी आपण स्टार्ट करू कॉम्बिनेशनल सर्किटची डेफिनेशन, की कशाला कॉम्बिनेशनल सर्किट असं म्हणायचं. सो फर्स्ट आय एम रायटिंग द डेफिनेशन. So combinational circuit, it is a basically circuit whose output at any instant of time depends only on the present input at that particular instant. सो कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे काय, तर हे अशा पद्धतीचं सर्किट आहे की ज्याचं जे आउटपुट येणार आहे ते कशावर डिपेंडंट असेल, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला काय इनपुट देतात त्याच्यावर कॉम्बिनेशनल सर्किटचं आउटपुट हे डिपेंडंट असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही कॅल्क्युलेटरवर काही कॅल्क्युलेशन्स करता, तर कॅल्क्युलेटरवर जर मला काही ॲडिशन करायची असेल, सबस्ट्रॅक्शन करायची असेल किंवा मल्टिप्लिकेशन करायची असेल, तर मी त्याला इनपुट कोणते पण 2 नंबर्स देणार आणि कॅल्क्युलेटरवर मला तो आउटपुट शो करणार. सपोज फॉर एक्झाम्पल मी 4 एक नंबर घेतला आणि 3 नंबर घेतला आणि या दोघांची ॲडिशन जर केली, 4 + 3 काय येणार, आउटपुट आपलं 7 येणार. मग कॅल्क्युलेटर मला हे कोणतं आउटपुट शो करतोय, जे 7 जे येतं आहे रिझल्टंट आउटपुट, तर मी त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला काय त्याला इनपुट देतोय त्याच्यावरच ते डिपेंडंट असेल. त्याच्या आधी मी कॅल्क्युलेटरवर किती जरी कॅल्क्युलेशन्स केले असेल तरी ते ह्या करंट जे आउटपुट येणार आहे त्याच्यावर ते डिपेंडंट नसणार आहे. म्हणजे ते झालं कॉम्बिनेशनल सर्किटचं एक एक्झाम्पल. त्याचे डेफिनेशन लक्षात ठेवण्याचं एक टेक्निक म्हणू आपण याला. सो कॉम्बिनेशनल सर्किट, इट इज अ सर्किट whose output at any instant of time is dependent only on the present input at particular that instant. मग ह्याचे जे एक्झाम्पल आहेत कॉम्बिनेशनल सर्किटचे, ॲडर असेल, सबट्रॅक्टर असेल, मल्टिप्लेक्सर असेल, डीमल्टिप्लेक्सर असेल किंवा कोड कन्व्हर्टर्स असेल, दीज आर द एक्झाम्पल ऑफ द कॉम्बिनेशनल सर्किट. आता जसं आत्ताच आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की कॉम्बिनेशनल सर्किटचं जे आउटपुट जे असणार आहे ते फक्त प्रेझेंट इनपुटवर डिपेंडंट असणार आहे. पास्टला त्याचं काय इनपुट होतं किंवा आधी त्याचं प्रिव्हियसली काय आउटपुट होतं याच्यावर डिपेंडंट नसणार आहे. म्हणून त्या व्हॅल्यू, आधीच्या व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करण्याची इथे गरज नाही. म्हणून कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये कोणताच मेमरी इलेमेंटची आपल्याला गरज नसते. सो आय एम रायटिंग द डेफिनेशन ऑफ द कॉम्बिनेशनल सर्किट. सो इट इज अ सर्किट whose output at any instant depends only on present input at that instant. Okay, so it is the definition of combinational circuit आणि याचे एक्झाम्पल्स आहेत ॲडर्स, सबट्रॅक्टर्स, मक्स म्हणजे मल्टिप्लेक्सर, मक्स, डीमक्स, कोड कन्व्हर्टर्स एक्सेट्रा. सो ॲडर म्हणजे काय, सिम्पली असं सर्किट आहे की ते 2 बिट्सची ॲडिशन करेल, 2 किंवा जास्त बिट्सची. सबट्रॅक्टर म्हणजे सबस्ट्रॅक्शन करेल. मल्टिप्लेक्सर म्हणजे एक असं सर्किट आहे की ज्याला मल्टिपल इनपुट्स असतात आणि फक्त एकच आउटपुट असतं. सो डीमल्टिप्लेक्सर, इट इज अ सर्किट विच हॅविंग ओनली 1 इनपुट अँड मेनी आउटपुट्स, दॅट इज डीमल्टिप्लेक्सर. कोड कन्व्हर्टर म्हणजे समजा ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करायचं असेल किंवा डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्याकरता कोड कन्व्हर्टर्स आहे. आणि दुसरी जी डेफिनेशन जी तुम्हाला आत्ता सांगितली, दॅट इज अ सिक्वेन्शनल सर्किट. दोघांमध्ये नीट डिफरन्स ऑब्झर्व करा काय असेल ते. स्टार्ट दोघांची पण सेम. अगेन इट इज अ सर्किट, it is a circuit whose output at any instant of time किंवा any instant depends upon present input as well as previous
ऑर त्याला आपण पास्ट म्हणू, पास्ट इनपुट्स ऑर आउटपुट्स. सो इथे तुम्हाला क्लिअरली डिफरन्स दिसेल की दोघांमध्ये काय, इथे फक्त जे कॉम्बिनेशनल सर्किटमधलं जे आउटपुट आहे ते कशावर डिपेंडंट आहे तर प्रेझेंट इनपुटवर, आणि इथे सिक्वेन्शियल सर्किटमध्ये जे पण काय आउटपुट असेल सिक्वेन्शियल सर्किटचं दॅट इज डिपेंडंट अपॉन द प्रेझेंट इनपुट ऑल्सो ॲज वेल ॲज प्रिव्हियस ऑर पास्ट इनपुट्स ऑर आउटपुट ऑल्सो. म्हणून इथे तुम्हाला डिफरन्स इथे जाणवेल की जर सिक्वेन्शियल सर्किट जर असेल तर इथलं जे प्रिव्हियस इनपुट्स किंवा आउटपुट्स तुम्हाला स्टोअर करण्याकरता मेमरी एलिमेंट लागेल. म्हणून सिक्वेन्शियल सर्किटमध्ये मेमरी एलिमेंट्स इज रिक्वायर्ड. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट ॲज वेल ॲज सिक्वेन्शियल सर्किट. म्हणजे कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये मेमरी एलिमेंट हा लागत नाही, कारण इथे पास्ट इनपुट किंवा प्रिव्हियस आउटपुट जे काही असेल ते आपल्याला लागत नाही इथे, आणि इथे तुम्हाला ते कन्सिडर करावं लागतं इन द सिक्वेन्शियल सर्किट. दॅट्स वाय दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट ॲज वेल ॲज सिक्वेन्शियल सर्किट. आता पुढचं जे आपलं असेल टॉपिक दॅट इज सॉप अँड पॉज फॉर्म. तर सॉप आणि पॉज फॉर्म आपल्याला बघायचं आहे. सॉप कशाला म्हणायचं आणि पॉज कशाला म्हणायचं. सो सॉपचा फुल फॉर्म आहे सम ऑफ प्रॉडक्ट अँड पॉज स्टँड्स फॉर प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म. तर ह्या दोन फॉर्मची गरज का आहे, जे तुम्ही सेकंड युनिटमध्ये जे लॉजिकल फंक्शन्स जे बघितले ते जस्ट एक्सप्रेस करण्याकरता आपल्याला हे दोन फॉर्म्स लागतात, सॉप फॉर्म अँड पॉज फॉर्म. सॉपचा फुल फॉर्म सम ऑफ प्रॉडक्ट आणि पॉजचा फुल फॉर्म आहे प्रॉडक्ट ऑफ सम. आता हे फॉर्म समजून घेण्याकरता एक आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज सॉप फॉर्म बघायचा आहे आपल्याला. सो लेट अस टेक एक्झाम्पल वाय इज इक्वल टू AB प्लस BC प्लस AC. हे एक रँडम एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. इथे या इक्वेशनमध्ये y जो आहे ते आउटपुट असणार आहे आणि A, B अँड C इट इज लिटरल्स, याला लिटरल्स म्हणतात, किंवा इनपुट्स किंवा व्हेरिएबल्स असे 3 वर्ड्स यूज होणार ABC करता. सो इथून पुढे कायम हे लक्षात ठेवा. तर समजा डिजिटल टेक्निक्समध्ये कायम इक्वलची जी साईन आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला जे पण काय अल्फाबेट्स असेल ते जनरली आउटपुट असतं, आणि राईट हँड साईडला जे पण काय असतात ते इनपुट्स असतात. सो ह्या इक्वेशनमध्ये दिसतंय तुम्हाला 3 इनपुट्स आहेत A, B अँड C. त्या इनपुट्सला नाव काय तर लिटरल्स म्हटलं जातं, इनपुट्स किंवा व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. जर तुम्ही हे इक्वेशन जर नीट ऑब्झर्व जर केलं तर इथे तुम्हाला दिसतंय इथे 3 टर्म्स आहेत, दिस वन अँड दिस वन. ह्या टर्म्समध्ये पहिली जर टर्म जर बघितली इथे दिसतंय तुम्हाला की 2 व्हेरिएबलमध्ये काय आहे, इथे डॉटचं साईन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे किंवा त्याला आपण प्रॉडक्ट म्हणू. तसंच इथे पण 2 व्हेरिएबल्स आहेत. ते व्हेरिएबल्स कोणते B अँड C, B इंटू C. थर्ड टर्ममध्ये पुन्हा A अँड C, A इंटू C असे व्हेरिएबल्स आहेत. थोडक्यात ह्या कोणत्या टर्म्स झाल्या, ह्या टर्म्सला मी एक कॉमन नाव देतो, दीज आर प्रॉडक्ट टर्म्स. आणि ह्या तिन्ही प्रॉडक्ट टर्म्सचं आपण कोणतं ऑपरेशन केलेलं आहे, इथे प्लस साईन असल्यामुळे याला आपण ॲडिशन म्हणतो. ॲडिशन म्हणजेच काय, सम. म्हणून हा जो फॉर्म झाला हा कोणता झाला, सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म किंवा सॉप फॉर्म. असं काही कंपल्सरी नाही की 2च इनपुट असेल, 2पेक्षा जास्त पण इनपुट्स असतील किंवा अल्फाबेट्स पण वेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू PQR प्लस P बार QR प्लस P बार Q बार R बार. हे पण एक्झाम्पल झालं सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्मचं. इथे वेगळे अल्फाबेट्स यूज केले. इथे Y आउटपुट आहे, इथे तुम्ही दुसरं पण आउटपुट यूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी Z जर आउटपुट जर यूज केलं, XY प्लस X कॉम्प्लिमेंट Y कॉम्प्लिमेंट प्लस XY कॉम्प्लिमेंट. सो these all are the example of sum of product form. Okay, so now next second form, that is a product of sum form. त्याचे आपण examples बघू. So here POS form, that is product of sum form. Let us take example for product of sum. सो ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतं इथे पण 3 टर्म्सच आहेत, A प्लस B, B प्लस C
अँड अगेन ए प्लस सी. आता ह्या तिन्ही टर्म्समध्ये बघा, ह्या दोन व्हेरिएबल्समध्ये कोणतं ऑपरेशन केलेलं आहे, ॲडिशनचं. इथे पण बी अँड सी त्याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन आहे, पुन्हा प्लस सम ॲडिशनचं. ए अँड सी इथे पण कोणतं ऑपरेशन केलं आहे आपण, समचं केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत याला असं आपण म्हणू, दीज आर सम टर्म्स. आणि ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहे ह्यामध्ये कोणतं ऑपरेशन केलेलं इथे डॉट आहे. डॉट याचा अर्थ म्हणजे काय, प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन. सो इथे मी कॉमन नाव देतो प्रॉडक्ट. म्हणून हा जो फॉर्म आहे ए प्लस बी इंटू बी प्लस सी इंटू ए प्लस सी, याला म्हणायचं प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म. सो इट इज कॉल्ड ॲज POS. जसं इथे पण आधी आपण सम ऑफ प्रॉडक्टमध्ये पण बघितलं, दोनपेक्षा जास्त पण व्हेरिएबल्स असू शकतात. You can take another example, a plus b plus c, like this, a bar plus b bar plus c bar into a bar plus b plus c bar. सो हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही प्रॉडक्ट ऑफ समचे घेऊ शकतात किंवा अजून करू शकतात. आता ह्याच्या पुढचा जो टॉपिक आपल्याला जो बघायचा आहे, दॅट इज द फर्स्ट टॉपिक, दॅट इज अ स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म अँड स्टँडर्ड पॉस फॉर्म. स्टँडर्ड सॉफ्ट म्हणजे काय आणि स्टँडर्ड पॉस फॉर्म म्हणजे काय ते पण आपण विथ द एक्झाम्पल बघू. सो आय एम गिविंग हेडिंग हिअर स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. So for that purpose, take this example, AB plus AD plus BC. जर ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं किंवा हे इक्वेशन जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला दिसतंय की इथे किती व्हेरिएबल्स आहेत, 4 व्हेरिएबल आहे. दॅट इज A, B, C अँड D. आता प्रत्येक टर्ममध्ये बघा, या आता सपोज ही जर टर्म जर बघितली इथे फक्त 2च व्हेरिएबल्स आहेत, A अँड B. इथे पण 2च आहे, A अँड D. इथे किती आहेत, 2 व्हेरिएबल्स, B अँड C. म्हणजे प्रत्येक टर्म्समध्ये काहीतरी व्हेरिएबल्स आहेत, काय आहेत, ॲबसेंट आहे. म्हणजे समजा ही जर टर्म जर बघितली A इंटू B आहे, इथे जे ॲबसेंट व्हेरिएबल आहेत CD. इथे जर बघितले तर इथे आहे BC ॲबसेंट आहे. इथे जर बघितलं तर A अँड D असे 2 व्हेरिएबल्स ॲबसेंट आहे. म्हणून हा जो फॉर्म आहे इट इज नॉट अ स्टँडर्ड फॉर्म. दिस इज नॉट द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म जर करायचा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला अशा पद्धतीने साधारण इक्वेशन असेल, ABCD किंवा A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट इंटू CD प्लस A बार B बार C बार D बार प्लस ABCD. ही जर तुम्ही प्रत्येक जर टर्म जर इथे बघितली तर इथे तुम्हाला दिसतं काय आहे की सगळ्या ज्या टर्म्स, या सगळ्या टर्म्समध्ये प्रत्येक व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे, ABCD ABCD ABCD. म्हणून हे जे इक्वेशन आहे दॅट इज स्टँडर्ड सॉफ्ट. ह्या इक्वेशनला तुम्ही म्हणू शकतात स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. सो स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म म्हणजे काय की प्रत्येक टर्म्समध्ये ईच अँड एव्हरी लिटरल जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. प्रत्येक टर्म्समध्ये प्रत्येक लिटरल म्हणा किंवा व्हेरिएबल म्हणा तो प्रेझेंट असला पाहिजे, त्या इक्वेशनला आपण म्हणतो स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. तसंच स्टँडर्ड पॉस फॉर्मचं पण आहे. सो हिअर आय एम गिविंग द हेडिंग स्टँडर्ड पॉस फॉर्म. सो टेक अ एक्झाम्पल, y इज इक्वल टू A प्लस B प्लस C इंटू A प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C इंटू A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C कॉम्प्लिमेंट. सो हे जर एक्झाम्पल जर बघितलं, आता इथे 3 टर्म्स आहेत आणि प्रत्येक टर्म्समध्ये तिन्ही जे व्हेरिएबल्स आहेत ते प्रेझेंट आहे. म्हणजे A B C प्रत्येक ठिकाणी वेदर कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये असेल किंवा अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये असेल. म्हणून हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं स्टँडर्ड पॉस फॉर्म. पॉस का म्हटलं, कारण आपण काय केलेलं इथे प्रॉडक्ट घेतलेलं आहे ह्या सगळ्या टर्म्सचा. ह्या टर्म्समध्ये कोणतं ऑपरेशन आहे तर ॲडिशनचं, समचं ऑपरेशन. म्हणून ह्याला म्हणायचं स्टँडर्ड पॉस फॉर्म. दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म. सो स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म कशाला म्हणायचं, जर प्रत्येक टर्ममध्ये ईच अँड एव्हरी लिटरल असेल, व्हेरिएबल असेल, तो प्रेझेंट जर असेल, वेदर कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये असेल किंवा अनकॉम्प्लिमेंट फॉर्म, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड पॉस फॉर्म. So let us take the example.
आयडेंटिफाय ईच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲज स्टँडर्ड सॉप, कॉमा सॉप, पॉस और स्टँडर्ड पॉस. या एक्झाम्पलमध्ये नीट हे एक्झाम्पल्स बघून घ्या. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं आहे की हा जो फॉर्म आहे हा सॉप फॉर्म आहे का स्टँडर्ड सॉप फॉर्म आहे, पॉस फॉर्म आहे का स्टँडर्ड पॉस फॉर्म आहे. जर फर्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला दिसेल ए बी प्लस ए बार इंटू बी डी प्लस ए बार इंटू सी बार इंटू डी बार ही टर्म आहे. आता ह्या इक्वेशनकडे बघितल्यावर तुम्हाला आधी आयडेंटिफाय होईल की इथे किती व्हेरिएबल्स आहेत, 4 व्हेरिएबल ए बी सी डी. आता पहिली टर्म आपण बघू. ह्या टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला दिसेल की सगळेचे सगळे लिटरल्स प्रेझेंट नाही आहे. इथे फक्त 2च व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे, दॅट इज ए बी. इथे पण तसंच एक व्हेरिएबल इथे ॲबसेंट आहे, इथे पण एक व्हेरिएबल ॲबसेंट आहे. म्हणून याला आपण स्टँडर्ड फॉर्म नाही म्हणू शकत. ठीक आहे. तर हा कोणता फॉर्म झाला, फक्त सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. कारण इथे काय केलेलं आहे आपण, सम केलेला आहे. कोणत्या टर्मचा सम केला तर प्रॉडक्ट टर्मचा, म्हणजे ए इंटू बी, ए बार इंटू बी डी लाईक दिस. म्हणून हा जो फॉर्म झाला याला म्हणतात सॉफ्ट फॉर्म, दॅट इज सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. सेकंड जर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर इथे दिसतंय तुम्हाला सर्वात आधी हा जो फॉर्म आहे हा कोणता फॉर्म आहे, प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म, पॉस. कशावरून तुम्ही आयडेंटिफाय केलं, ही जी टर्म आहे या टर्ममध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यावर ऑपरेशन आहे प्लस, म्हणजे सम केलेलं आहे. आणि 2 ज्या टर्म्स आहेत यांचा आपण प्रॉडक्ट घेतला आहे. या 2 ब्रॅकेटमध्ये काय आहे, डॉट आहे, म्हणून हा काय प्रॉडक्ट आहे. म्हणून हा जो फॉर्म झाला हा प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म झाला, POS. आता दुसरी गोष्ट राहिली आपल्याला आयडेंटिफाय करायची, हा स्टँडर्ड आहे का नॉन स्टँडर्ड आहे, किंवा स्टँडर्ड आहे किंवा स्टँडर्ड नाही आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय की ए प्लस बी प्लस सी तिन्ही व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे ह्या पहिल्या टर्ममध्ये. इथे पण तिन्ही व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे. म्हणून हा जो फॉर्म झाला स्टँडर्ड पॉस फॉर्म. आता थर्ड एक्झाम्पल आपण बघू. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे व्हेरिएबल्स दिसत आहेत तुम्हाला, 3 व्हेरिएबल्स आहेत. प्रत्येक टर्म्समध्ये तिन्ही व्हेरिएबल्स आहेत. इथे पण ABC प्रेझेंट आहे, इथे पण ABC प्रेझेंट आहे. म्हणून हा पण कोणता झाला, स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म, सम ऑफ प्रॉडक्ट. इथे आपण काय केलेलं आहे, सम केलेलं आहे आणि कोणत्या टर्म्स आहेत, या प्रॉडक्ट टर्म्स आहेत. म्हणून हा सम ऑफ प्रॉडक्ट. तर फोर्थ जर एक्झाम्पल आपण बघितलं, इथे दिसतं ए प्लस सी इंटू ए प्लस बी. आता इथे पण 3 व्हेरिएबल्स आहेत टोटल, ए बी अँड सी. जर हे 3 व्हेरिएबल्स पहिल्या टर्ममध्ये आहेत का प्रेझेंट, तिन्ही प्रेझेंट नाही. इथे फक्त 2च व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे. इथे पण फक्त 2च व्हेरिएबल प्रेझेंट आहे. इथे सी ॲबसेंट आहे, इथे बी ॲबसेंट आहे. म्हणून हा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे. म्हणून ह्या फॉर्मला काय म्हणायचं, फक्त प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म, ओनली POS फॉर्म. सो दीज आर द फॉर्म्स.